नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मुख्यमंत्री 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार ह्या उपक्रमांतर्गत आम्ही पाच लेखकांची पुस्तके निवडली होती। त्यांचा आम्ही 16 वितरणाचा 16 घेणार आहोत। त्यानिमित्त आम्ही आमच्या मुली काही त्यांच्या पुस्तकाविषयी थोडक्यात काही माहिती सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे प्रेरणादायी कथा। या पुस्तकाचे लेखक आहे बबन शिंदे सर। हे पुस्तक मला खूप आवडले। या पुस्तकामध्ये 14 कथा लिहिल्या आहे आणि या प्रत्येक कथातून मी नवीन काहीतरी शिकले। आजी कशी असते, मैत्रीण कशी असते आणि या पृथ्वीवर कशी माणसं असतात हे या पुस्तकातून कळलं आणि मला खूप आनंद होत आहे की कारण या पुस्तकाच्या लेखकाला पुरस्कार देताना मला खूप आनंद होत आहे। या पुस्तकाच्या प्रत्येक पानामध्ये नवीन काहीतरी शिकण्यासारखं आहे। नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव कोमल लाडी, मी वर्ग 6वी शिकते। सफर जगाची या पुस्तकाची लेखिका आहे श्रीमती नीता भास्कर आळसुळे ताई। हे पुस्तक आम्ही सर्वजणांनी वाचलं। या पुस्तकातून मला खूप मजा आली आणि या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। ऑस्ट्रेलिया, रशिया असे वेगवेगळ्या देशाची माहिती दिलेली आहे। हे पुस्तक वाचताना खूप मजा आली आणि हे पुस्तक आम्हा सर्वांना खूप आवडलं आणि या लेखिकेचं मी खूप स्वागत करते की मला खूप आनंद वाटते की या लेखिकेचा आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार या स्पर्धेमध्ये यांनी भाग घेतला व या स्पर्धेमध्ये आम्ही यांची निवड केली म्हणून मला खूप आनंद आहे आणि हे पुस्तक खूप छान आहे। या पुस्तकातून नवीन काहीतरी हे दर पेजामध्ये खूप काही नवीन दडलेलं आहे। हे आम्हा सर्वांना शोधता आला। धन्यवाद। कवितेचा चष्मेवाली ह्यांचे जसे लेखक दासू वैद्य तसेच अरे ढगोबा ह्यांचे लेखक म्हणजे सुजित कदम हे नाव आम्ही पहिल्यांदा ऐकलं आणि ह्या कवितेच्या दुनियेत आम्हाला अजून हे एक पुस्तक आम्हाला वाचायला भेटलं। मला तर मी प्रथम सुजित कदम या सरांचं खूप त्यांना धन्यवाद म्हणते की त्यांनी हे पुस्तक पाठवलं, कारण की त्यांनी जर हे पुस्तक पाठवलं नसतं तर आम्ही हे पुस्तक वाचू शकलो नसतो। आणि आतापर्यंत आम्ही दासू वैद्य सरांची पुस्तकं वाचली आहेत आणि ते आमच्या पुस्तक पेटीत सुद्धा आहेत, पण आम्हालाही नवीनच एक पुस्तक वाचायला भेटलं आणि ह्या पुस्तकावरील चित्र मला फारच आवडलं। ह्या पुस्तकावरील चित्र पण ह्यामधील कविता सुद्धा फारच छान आहे। जसे की पहिली कविता म्हणजे चिंगी कशी होती याबद्दल त्यामध्ये माहिती दिलेली आहे। शहाणा, झाड, आजी, विमान, धडा असे वेगवेगळी कविता ह्यामध्ये आहे। आणि फराळामध्ये मला दिवाळीचीच आठवण आली, कारण की आई आपल्याला दिवाळीमध्ये कसे वेगवेगळे पदार्थ बनवून देते आणि चिकली कशी असते, चिकली प्रथम क्रमांक चिकलीला दिला आहे हे मला यामधून कळालं आणि ह्या पुस्तकामुळे मला कविता तयार करता आल्या। धन्यवाद। पुस्तकाचे नाव आहे हेल्पिंग मेक्स हॅपी। ह्याच्या लेखिका आहेत रेणुका महेश व ह्यामध्ये खूप छान धडे आहेत व हे पुस्तक मला खूप आवडलं। हेल्पिंग मेक्स हॅपी हा नावाचा अर्थ आहे जर आपण दुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कसा आनंद मिळतो ह्या पुस्तकामध्ये दिलेला आहे। हे पुस्तक वाचताना मला खूप आनंद मिळाला। धन्यवाद। या पुस्तकाचे नाव आहे सप्तरंगी पाऊलवाट इंद्रधनुष्य। हे पुस्तक वाचताना मला खूप आनंद झाला। ह्या पुस्तकात 30 कथा आहेत, त्यामधील मला आत्मविश्वास ही कथा फार आवडली। व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असायला पाहिजे असं ह्या पुस्तकात दिलं आहे। हे पुस्तक मला फार आवडलं। हे पुस्तक जेव्हा मी हे पुस्तक वाचत होते तेव्हा मला असं वाटत होतं की अजून पुढच्या पानावर काय आहे, ह्या पुस्तकात काय लिहिलं आहे हे जाणून घ्यायची मला खूप उत्सुकता होती। हे पुस्तक स्पर्धेमध्ये ह्या पुस्तकाची निवड झाली। चारुलता जुगलराठी त्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला व त्यांचं ह्या स्पर्धेत नंबर आलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार। धन्यवाद। 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। भारतात असे पण लेखक आहे की त्यांनी आमच्या शाळेत भाग घेतला व 5 लेखकांची आमच्या शाळेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल।
धन्यवाद.